नमस्कार, मी परिमल सावंत. मी एक्झिक्युटिव्ह शेफ आहे मेनू द फन हॉटेलचा. मी आज तुम्हाला खूप इझीएस्ट रेसिपी दाखवणार आहे पारसी क्युझिनची. ते एक डेझर्ट आहे, त्याचं नाव आहे लगन्नू कस्टर्ड. लगन्नू कस्टर्ड म्हणजे ते लग्नात बनवणारं ज्यांचं कस्टर्ड आहे त्यासाठी त्यांना त्याचं नाव दिलेलं आहे. तर हे कस्टर्ड अतिशय सोप्या पद्धतीचं आहे. त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स अगदी मोजून 4 ते 5 आहेत. तर त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगतो. अंडं लागणार आहे, दूध लागेल, गूळ लागेल, व्हॅनिला एसेन्स आणि चारोळ्या लागतील थोड्याशा. सुरुवात करूया आपण. आधी आपल्याला बॉईल करायचं आहे दूध आणि जे गूळ आहे जॅगरी त्याला एकत्र बॉईल करायचं आहे. त्याच्यासाठी 500 ml मिल्क जर तुम्ही घेतलात, दूध घेतलात 500 ml साठी, तर त्यासाठी 150 ग्रॅमचं तुम्हाला गूळ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जर स्वीट जास्ती हवं असेल तर तुम्ही 200 ग्रॅमपर्यंत टाकू शकता. गूळ पूर्ण डिझॉल्व झालं पाहिजे याच्यामध्ये, खूप विरघळून जायला पाहिजे आतमध्ये, तर त्याचा स्वीटनेस येणार आहे. पण बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात टाकणार आहेत. आधी आपण याला छान बॉईल करून घेऊया. तुम्ही जसं बघता थोडासा येल्लोइश ब्राऊन कलर होईल याचा, कारण गूळ त्याच्यात मिक्स झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं आता ह्याला थंड करायचं आहे दुधाला, म्हणून आपण ह्याला थोडंसं पाण्यामध्ये ठेवूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकूया. व्हॅनिला एसेन्स अतिशय थोडं, अगदी 10 ते 15 ml टाकायचं आहे आपल्याला, जस्ट फॉर फ्लेवरिंग. आता जे हे मिक्सचर जे आपण बनवलं आहे दूध आणि गुळाचं, त्याला जरा थंड होऊ दे. तो पण आपण अंडी फेटून घेऊया. 6 अंडी लागतील आपल्याला त्याच्यासाठी, कारण अंडी हे जर त्याच्यात टाकणार आहे त्याच्याने आपलं हे बाइंडिंग एजंट होणार आहे. याच्यानेच आपलं जे कस्टर्ड आहे ते सेट होणार आहे. आपण ह्याच्यामध्ये जिलेटिन अथवा हे काहीच टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे खाण्यासाठी अतिशय हेल्दी आहे, काही प्रॉब्लेम नाही खाण्यासाठी. आणि याला आपण फेटून घेऊया. व्हॅनिला एसेन्स आपण टाकतो कारण हे जो अंड्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आहे तो जाण्यासाठी आपण त्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकतो. तर अंडा आता फेटून रेडी झालेला आहे. आपण फक्त दूध थंड व्हायची वाट बघूया. मी ते पाण्यामध्ये ठेवलं आहे, किंवा तुम्ही बर्फामध्ये पण ठेवू शकता जर तुम्हाला खूप अर्जंटली त्याला थंड करायचं आहे. मी थोडंसं त्याला लूक वॉर्म करायचं म्हणून कमी टेम्परेचरवरतीच करतो आहे. तर आता हे दूध छान थंड झालेलं आहे, आता थोडंसं लूक वॉर्म झालेलं आहे. त्याच्यातून ज्या वाफा जास्ती येत होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यात अंडी मिक्स करणार आहोत आणि विस्क आहे आपल्याकडे, त्याच्याने त्याला मिक्स करणार आहोत. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी छानपैकी, विस्कने मिक्स केलं आहे. आता आपल्याला ह्याला स्ट्रेन करायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये काही अंड्याचं बलक पूर्ण मिक्स झालं नसेल किंवा एग व्हाईट राहिलं असेल, त्याच्यासाठी आपण याला छानपैकी स्ट्रेन करून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगत होतो, थोडंसं एग व्हाईट ह्याच्यात राहिलं आहे, मग ते जे आपण कस्टर्ड खाताना हे दिसायला चांगलं दिसत नाही, म्हणून आपण याला पूर्ण स्ट्रेन करून घेतलं आहे. आणि प्लस अजून काही फॉरेन पार्टिकल्स ह्याच्यात राहिले असतील तर ते पण ह्याच्यात निघून जातात. तर हे मिक्सर आता जे रेडी झालं आहे त्याच्यामध्ये आपण फक्त आता थोड्याशा चारोळ्या टाकणार आहोत. आणि हे मिक्सर आता आपण सेट करायला ठेवणार आहोत. याला तुम्हाला काही ग्रीसिंग करायची गरज नाही का किंवा काही याची गरज नाही आहे, कारण हे कॅरमल कस्टर्ड सारखंच असणार आहे. हे जे सेट करायला टाकायचं आहे त्याला आपल्याला डबल बॉयलर रेसिपीने आपल्याला शिजवायचं आहे. डबल बॉयलरसाठी आपण ह्याच्यात एका डिशमध्ये पाणी टाकूया आणि त्याच्यामध्ये ही डिश आपल्याला ठेवायची आहे बेक करण्यासाठी. ही डिश आहे जी आपल्याला 180 डिग्रीजवरती टाकायची आहे आणि
22 to 20 मिनिट्समध्ये आपण ह्याला शिजवायचं आहे. तर आता आपण बघतोय ह्याला छान कलर आलेला आहे आणि हे शिजलेलं आहे चांगलं. आता हे डिश जी आपली रेडी झालेली आहे, आपण त्याला सर्व करूया. थोडंसं गरम आहे आणि याला गार्निश म्हणून आपण छानपैकी एक मिंट लीव्स, पुदिन्याचं लीव आहे ते टाकूया आणि हे खाण्यासाठी रेडी आहे.